भगवंताच्या जीवनामध्ये आले, कारण हा संसार म्हटला का विक्षेप आहेच. मी कुठेही जा, काही ना काही विक्षेप मनुष्याच्या जीवनामध्ये आहे, संघर्ष जीवनामध्ये आहे, कारण संसाराचं स्वरूप आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. 100 ठिकाणी फुटलेली नाव आहे आणि म्हणायला लागला मी आता या नावेत निश्चिंत झोपून पलीकडे जाईल. त्याप्रमाणे या संसाराची स्थिती आहे, या देहाची स्थिती आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये अनेक संकट असताना सुद्धा भगवान परमात्म्याने दाखवून दिलं की विक्षेप जरी असला तरी विक्षेपात सुद्धा आपल्याला शांत राहता येतं. किंबहुना अर्जुनाला भगवंताने जे शास्त्र सांगितलं, गीताशास्त्र सांगितलं, ते कुठे सांगितलं? जंगलात सांगितलं. गीता जंगलात सांगितली का? धर्मशाळेत, एकांतात? नाही नाही नाही. युद्धच का निवडलं? काही संतांनी असं लिहिलं, देवाने युद्धच का निवडलं? कारण युद्ध म्हणजे संघर्ष. ऐशया समयी कर्कशे भोगीजत असे स्वानंद राज्य कैसे. हो, भगवंतांनी असं स्थान निवडलं, अशी स्थिती निवडली की ज्याच्यामध्ये संघर्ष आहे. जसं आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एखादी पूल डिझाईन करायचा असेल, बिल्डिंग डिझाईन करायची असेल, तर ती वर्स्ट कंडिशनला डिझाईन करतात, आहे की नाही? वर्स्ट कंडिशनला तुम्ही त्याला डिझाईन केल्यानंतर मग नॉर्मल कंडिशनला ती टिकणारच आहे. आमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूल जर डिझाईन करायचं असेल तर असं लोड त्याच्यावर घेतात, समजा पाऊस पडतोय, त्याच वेळेस ट्रॅफिक आलं, त्याच वेळेस भूकंप झाला आणि तरी तो पूल टिकला पाहिजे. मग त्यावेळेस जर टिकला तर मग सामान्य स्थितीत टिकेलच टिकेल. तसं भगवंतांनी जे निवडलं, स्थान निवडलं, ते युद्ध निवडलं, संघर्ष निवडला. भगवान अर्जुनाला म्हणतात, बाबा संघर्षापासून पळून जायचं नाही, विक्षेपापासून पळून जायचं नाही. बहुतेक तुमची आमची प्रवृत्ती असते, मला विक्षेप नको, मला संघर्ष नको, त्याच्यापेक्षा मी आपला एकटा कुठं तरी जातो, जंगलात जातो. अर्जुनाची तीच त्या ठिकाणी स्थिती आहे ना. अर्जुन म्हटले, भिक्षा मागता भली न्या तरी देश त्यागी जाईजे, का घरी कंदर सेविजे, शस्त्र हातानं धरीजे यावरी. नको बाबा देवा, हे आपल्याला विक्षेप वगैरे काही नको, युद्ध वगैरे काही नको. अर्जुना भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, अर्जुनाच्या मनामध्ये भीती बसलेली आहे, पाप बसलेला आहे, आसक्ती बसलेली आहे, म्हणून अर्जुन हे त्या ठिकाणी बोलतायत. मग अर्जुनाला भगवान म्हणले, अर्जुना थांब, मी तुला ज्ञान सांगतो. तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अज्ञानामुळे सगळं बोलतोयस. आणि मग गीतेचा भगवंतानी उपदेश केला आणि अर्जुनाला परत भगवान परमात्म्याने उभं केलं, लक्षात घ्या. आणि मग अर्जुन महाराज त्या ठिकाणी भगवंताला म्हणू लागले, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझे निगुणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता जर देवा तू म्हणला ना मला मार, तर मी तुलाही मारील, कारण मला माहिती आहे मी मारणार नाही. तात्पर्य काय आहे? आपल्या जीवनात कर्म कसं करावं, विक्षेपाला सुद्धा कशा प्रकारे तोंड द्यावं. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, शांततेत केलेला शांततेचा अभ्यास विक्षेपात टिकत नाही. परत माझं बोलणं आहे का बरं का? पण विक्षेपात केलेला शांततेचा अभ्यास कायम टिकतो. ते लोकमान्य टिळकांचं उदाहरण आपण नेहमी देतो. लोकमान्य टिळक रेडिओचा आवाज वाढवायचे ना अभ्यास करायचे. आई म्हणायचे, बाबा तू असा कसा अभ्यास करतो? ते म्हणायचे, मी अभ्यासाचा अभ्यास करतो. म्हणजे एकदा का मोठ्या आवाजात मला अभ्यास करायची सवय लागली की मग तुम्ही किती बडबड केली तरी मला विक्षेप होणार नाही. म्हणून विक्षेपात सुद्धा शांत राहता आलं पाहिजे. विक्षेप असताना सुद्धा विक्षेपाचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय करता आला पाहिजे. आणि हा अभ्यास विक्षेपातच होईल.
म्हणून कधी कधी विक्षेपसुद्धा चांगला आहे. ज्ञानोबरायता अमृतानुभवामध्ये म्हणतात, भेद तव तव दून अभेदासी. आमच्या जीवनात जेवढा भेद होतो तेवढा अभेद पक्का होतो. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगी आपण, भेद तव तव दून अभेदाशी. आमच्या जीवनात लौकिक दृष्टीने जरी भेद दिसला तरी तो भेद भेद करता नाही, तो आमचा अभेद घट्ट करतो. व्यापाराचे गाढे मोडो का अपाडे, परी बैसका न मोडे मानसीची. अशा प्रकारे कैवल्याही चढावा, करी तसे विषय सेवा, झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांनी आपल्याला हे तत्वज्ञान शिकवलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिकवलं. गोकुळ अष्टमी साजरी करायची, ज्ञानोबारायांचा जयंती उत्सव साजरी करायचा केला पाहिजे, पण त्याबरोबर हे आपण शिकलं पाहिजे. हे घेणं म्हणजे त्यांचा जन्मोत्सव साजरा करणं आहे. म्हणून गोकुळ अष्टमी आपण सर्वांनी साजरी केली म्हणून एवढं मी बोललो बरं का. आता मूळ विषयाकडे जाऊया. काय विषय चालला आहे आपला? 10वा अध्याय. आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने विभूती सांगितल्या. कारण भगवंताचं ध्यान करायचं म्हटलं तर काही विभूती पाहिजेत. निर्गुण निराकार परमात्म्याचं ध्यान आपल्याला लगेच करता येत नाही. ध्यानाकरता काहीतरी आलंबन पाहिजे. म्हणून भगवंताने विभूती सांगत असताना सगळ्याच विभूती सांगितल्या. सर्वांच्या मध्ये मी आहे हे सांगायचं आहे, पण लगेच सर्वांच्या मध्ये मी आहे अशी बुद्धी माणसाची होईल का? म्हणून भगवान परमात्म्याने एक एक विशेष विभूती सांगितली. तिथे ध्यान करायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे, आणि मग सर्वत्र भगवान परमात्मा आहे असा बोध होईल. कुठे कुठे मी आहे सांगत सांगत भगवान सांगतात, आता आयुधामध्ये सुद्धा मी आहे. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळामध्ये नाही, अजूनसुद्धा शस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते, अस्त्रांची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सगळं आपल्याला दिसतंय. हे सगळं चिन्मय मानलेलं आहे. आपल्याला वस्तू दिसतात, पण तात्विक दृष्टीने पाहिलं, विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर या वस्तू नाहीत. हे काय आहे? हे एक चित शक्ती आहे सगळी. हो, जसं आता आपण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते डॉक्टर एक्सरे काढतात. आपल्याला हे बाहेरचं दिसतं, पण ते एक्सरे मशीनला आतलं दिसतं. त्याच्यात काय दिसतं? सगळे नुसते हाडं दिसतात, आहे की नाही? तसं या जगाकडे जर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर काय आहे? हे नाम रूप जे आहे हे सगळं मनाने केलेली आपण कल्पना आहे, सगळं ज्ञान आहे, सगळं चैतन्य आहे. म्हणून आपल्याकडे वस्त्रांची शस्त्रांची सुद्धा पूजा आहे. आपण गाडी विकत नवीन घेतली तर गाडीची सुद्धा काय करतो? पूजा करतो. आपल्याकडे ग्रंथांची सुद्धा आपण पूजा करतो. मी असं ऐकलं होतं, जे लोक गाडीचा सन्मान करतात, तिला नीट ठेवतात, व्यवस्थित तिची निगा राखतात, त्यांची गाडीसुद्धा त्यांना मदत करते. मदत करते म्हणजे बरोबर गॅरेजजवळ आल्यावर बंद पडते. आणि जे लोक जे माझी गाडी खटारा आहे, माझी गाडी खटारा आहे असं म्हणतात, त्यांची गाडीसुद्धा त्यांना खड्ड्यात नेऊन टाकते. पेनाची सुद्धा पूजा करतात लोक आपल्याकडे. म्हणून आयुधामध्ये मी कोण आहे? भगवान परमात्मा म्हणतात शस्त्रामध्ये, आयुधानाम अहम वज्रः. जेवढी काही आयुध आहेत, शस्त्रास्त्र आहेत, या सगळ्या शस्त्रामध्ये वज्र ही माझी विभूती आहे. का बरं वज्र भगवंताची विभूती आहे? त्या वज्राच्या संबंधी थोडा इतिहास आहे, आपण मागे सांगितलंही असेल. ते वृत्रासूर नावाचा एक असुर होता, आणि तो यज्ञातून निर्माण झालेला होता, आणि त्याने देवांना सुद्धा पराजित केलं. इतकी शक्ती त्याच्याकडे होती. सगळे देव भगवंताकडे गेले, म्हटले हा असुर काय मरत नाही, आमच्याकडून पराजित होत नाही, देवा काय केलं पाहिजे? भगवंतांनी सांगितलं हा असा मरणार नाही, कारण तो यज्ञातून आलेला आहे, यज्ञीय शक्तीतून प्रगट झालेलं ते सामर्थ्य आहे.
एक काम केलं तर हा मरेल. म्हटले ददीची नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या हाडापासून अस्थिपासून तुम्ही जर वज्र बनवलं तर त्याच्या शक्तीने हा मरेल. ते सगळे देव त्या ददीची ऋषीकडे गेले. इंद्रदेव सुद्धा ददीची ऋषीकडे गेले. वास्तविक पाहता इंद्रदेवाने अगोदर त्या ददीच्या ऋषीला एकदा शिरच्छेद केलेला आहे आणि परत त्या ददीचे ऋषी सामर्थ्यवान असल्यामुळे त्यांच्यावर अश्विनी कुमारांची कृपा असल्यामुळे त्यांचं शिर परत त्या अश्विनी कुमारांनी लावलं. अश्विनी कुमारांना माहिती होतं अगोदरच की इंद्रदेव यांचा शिरच्छेद करणार आहे, म्हणून अगोदर त्यांनी घोड्याचं शिर लावून ठेवलं होतं आणि परत जोडलं. आता कोणती सर्जरी केली मला विचारू नका, पुराणात हे सगळं आलं आहे की नाही. मग ददीचे ऋषींना सगळे देव गेले आणि म्हणायला लागले, महाराज आम्हाला तो असुर त्रास देतोय, आम्ही तुमच्याकडे एक वस्तू मागण्याकरता आलेलो आहे. ऋषीला वाटलं काय मागत असतील, एखादी दुसरी गोष्ट मागतील काय, काय पाहिजे मग तुम्हाला, माझ्याकडून काय अपेक्षा आहे. म्हटले तुमची हाडं द्या आम्हाला. ते ददीची ऋषी म्हटले, ओ इंद्रदेवा तुम्ही काय मागताय कळतं का तुम्हाला. मागणाऱ्याने थोडीशी अक्कल ठेवली पाहिजे बरं का. आपण काय मागतोय, कोणाला मागतोय. मागणाऱ्यामुळे समोरच्या माणसाला काय त्रास तर होणार नाही ना, काय उपयोग. ते पण ते लोक म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते. अहो आमच्या मागे त्या ठिकाणी असुर लागलेला आहे आणि तुमच्या आस्थेशिवाय तो मरणार नाही. काय या भारत देशातले ऋषीमुनी असतील हो. ते म्हटले जगाच्या कल्याणा, अहो देह तर कधीतरी जाणारच आहे. जगाच्या कल्याणा देह कष्टविती. आणि मी जिवंत असतानाच मी असा निश्चय झालेला आहे मी हा देह नाही आहे. मग हा देह जर एखाद्या चांगल्या कार्याकरता उपयोग पडत असेल तर पडू द्या ना. मी समाधी लावतो. त्यांनी समाधी लावली, गायींनी त्यांचं शरीर चाटलं, नुसती हाडं शिल्लक राहिली. त्या हाडापासून जे शस्त्र बनवलं त्याचं नाव काय आहे, वज्र. आणि मग त्या वज्राला पाहिल्याबरोबर इंद्रदेवानी नमस्कार केला आहे. इंद्रदेवाच्या हातातलं वज्र पाहिल्याबरोबर वृत्रासुरांनी नमस्कार केला आहे. मग त्या वृत्रासुराला मारलं. ती कथा आहे. दिव्य असलेलं हे वज्र आहे, ऋषीच्या शरीरापासून अस्थिपासून तयार झालेलं आहे, म्हणून भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे. आयुधानाम अहम वज्रः धेनुनाम अस्मि कामधुक. तुम्हाला जायचं जाऊन धेनुनाम कामधुक अस्मि. धेनू शब्दाचा अर्थ आहे गायी. अनेक गायी आहेत पण त्या गायी सामान्य गायी आहेत. ह्या सगळ्या गायीमध्ये कामधेनू नावाची गायी मी आहे. धेनुनाम अस्मि कामधुक. कामधेनूचं वर्णन ज्ञानोबारायांनी किती ठिकाणी केलं आहे ज्ञानेश्वरीत. त्या अर्जुनाचं वर्णन केलं. हा किरीटी जो आहे कामधेनूचं वासूर आहे. पण कामधेनूचं वर्णन पाहिजे आपल्याला. जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काय आहे, म्हणून चंद्रूही परिलाहे खेळावया. ज्याच्या आई कामधेनू असेल त्याला खेळण्याकरता चंद्रसुद्धा मिळू शकतो. बरं त्या कामधेनूला काही साहित्य लागतं का, सामुग्री लागते. समजा आपण धेनूला जेवण मागितलं, ते म्हणते का पहिला भात आणून द्या, गहू आणून द्या, तेल आणून द्या, मग जेवण बनवून देते, असं म्हणते का. ज्ञानोबारांची ओवी काय, कामधेनू सवे सहान चालत असे तया ते एकले झने म्हण, तो निर्धन या भाषा नेन. काय कामधेनू सवे सहान चालत असे. कामधेनूला सामुग्रीची गरज नाही. ही दिव्य कामधेनू आहे ना. कामधेनू म्हणजे काय जर्सी गाय आहे का, नाही. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू, तुकाराम महाराज म्हणतात. कामधेनू नावाची दिव्य गाय आहे की ती आपली कामना जी आहे ती पूर्ण करते.
ती कोणाकडे होते कामधेनू? वशिष्ठ ऋषींच्याकडे. त्या वशिष्ठ ऋषींच्याकडे विश्वामित्र गेले. आता विश्वामित्र म्हणजे राजा आणि वशिष्ठ ऋषी आश्रमात राहणारे. आपल्याकडे राजा आलेला आहे, खूप आनंद झाला. म्हटले राजेसाहेब आलेच आहात तुम्ही, तर थोडासा आमचा गरीबाचा पाहुणचार घ्या. ते विश्वामित्र म्हटले तुमच्यासारख्याने आमच्यासारख्याचा पाहुणचार घेण्याची इच्छा करू नये. आम्ही राजे आहोत, जमल का तुम्हाला? बरं मी एकटा नाही, माझ्यावर 10,000 सैनिक आहेत. वशिष्ठ ऋषी म्हटले जसं जमल तसं भाजी भाकरी, गरिबाची भाजी भाकरी काय करून घ्या, गोड करून घ्या. आणि मग अशा पद्धतीने पाहुणचाराकरता आग्रह करून थांबून घेतलं. पाहिलं तर भला मोठा मंडप वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात. प्रत्येक सैनिकाला सोन्याचं ताट, पंचपक्वान्न जे कधी पाहिले नव्हते असे, ताटामध्ये अमृत. आपल्याला काय करायचं आहे? आता कामधेनू आहे, सगळं पंचपक्वान्न अमृत सर्व काही ताटामध्ये. सगळे सैनिक तृप्त झाले. राजाला आश्चर्य वाटलं, मी एवढे दिवस राजा आहे परंतु मलाही अशी भोगसामुग्री कधी मिळाली नाही. वशिष्ठ ऋषीला विचारलं काय तुमच्याकडं काय भानगड काय, हे कुठून आणलं सगळं? आणि एवढ्या लगेच तयार केलं, वेळही लागला नाही. म्हटले हे आम्ही काय केलं नाही, हे सगळं त्या कामधेनूने केलं आहे, तिचं नाव नंदिनी आहे. आता विश्वामित्रांनी ते नंदिनीचं नाव ऐकलं. काय काय माणसांचा स्वभाव असतात, चांगलं दिसलं की द्या मला. काय काय माणसांच्या समोर चांगलं सांगायचंच नाही. म्हटले मग अशी ही नंदिनी जी आहे त्या ऋषीला काय करायची? मी राजा आहे, मला राज्य चालवावं लागतं, अनेक ठिकाणी मला गरज पडते, ही नंदिनी जी आहे ही मला द्या. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं तिची इच्छा असला तर घेऊन जा. घेण्याकरता गेले तर ती नंदिनी काय त्यांच्याबरोबर जायला तयार नाही. आता पुढचा प्रकार मी सांगत नाही, कशाकरता सांगतोय? कामधेनू. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी कामधेनूचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं आहे. म्हणून भगवान म्हणतात धेनू नामस्मी कामधुक प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पानाम अस्मी वासुकी. भगवान परमात्मा म्हणतात प्रजोत्पत्तीला कारण जो काम आहे तो मी आहे. प्रजनश्चास्मी कंदर्प. प्रजोत्पत्तीला कारण असलेला काम कोण आहे? मी आहे. मागे मला वाटतं विषय होऊन गेला आहे, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माच्या अविरुद्ध असलेला काम भगवंताची विभूती आहे. त्याचप्रमाणे प्रजा उत्पत्तीला कारण असलेला काम, ज्यातून सत्प्रजा निर्माण होते, ती सुद्धा भगवंताची विभूती सांगितलेली आहे. पहा आपला भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहत असताना किती दिव्य दृष्टीने पाहिलंय. कोणत्याही गोष्टीकडे पाहत असताना किती श्रेष्ठ दृष्टीने त्याच्याकडे पाहिलेलं आहे. फक्त तो धर्माला धरून असला पाहिजे. प्रजा उत्पत्ती करणं हा सुद्धा यज्ञ सांगितला आहे. सत्प्रजा उत्पन्न करणं आणि शास्त्रानुसार करणं. आणि म्हणून भगवान म्हणतात ती सुद्धा माझी विभूती आहे. सर्पानाम अस्मी वासुकीही. सर्पामध्ये सुद्धा माझी विभूती आहे. म्हणून आपल्याकडे नागपंचमीला आपण कशाची पूजा करतो? सापाची सुद्धा पूजा करतो की नाही? काही काही लोक सर्पांची पूजा करतात आणि त्याला ते सिद्धी प्राप्त होते. त्यांनी जर मंत्र टाकला तर सर्प उतरतो सुद्धा. सर्पांना त्यांनी अधीन केलेलं असतं, कारण सर्पामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याची विभूती आहे. भगवान पण सर्पामध्ये अनेक सर्प आहेत. आता सर्पात भगवान आहे म्हणून सर्पाला हातात घेऊ नका बरं का. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवणे.
पण दिसला का लगेच मारायच्या भानगडीत पडू नका. बाहेर असेल तर, आपल्या घरात असेल तर ठीक आहे, पळून लावा त्याला. म्हणजे तसं पाहायला गेलं तर कोणाचा द्वेष करू नये. ही सगळी सृष्टी भगवत स्वरूप आहे की नाही? या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट भगवंताने भगवानच झालेला आहे. एका गावामध्ये एखाद्या माणसाला साप चावला. ते गावातले लोक इतके चिडले, ते म्हणले आता गावात एकही साप ठेवायचा नाही. मांत्रिक बोलवले, ते गारुडे बोलवले आणि सगळे साप धरले, पोत्यात भरले आणि दिले लांब टाकून. साप नको म्हणे, साप वाईट आहे. पण झालं असं, मग त्याच्यानंतर साप एकही राहिला नाही गावात. आणि त्याच्यामुळे उंदीर वाढले आणि जेवढं धान्य पिकलं ते सगळं उंदराने खाऊन टाकलं. लोक म्हणले साप होते बरं होतं, एक माणूस मेला म्हणून जाऊ दे, पण सापसुद्धा गरज आहे. पण आता इतर सापामध्ये त्याहीपेक्षा भगवंताची विभूती कोणती आहे? सर्पानाम अस्मी वासुकी. वासुकी हा भगवंताची विभूती आहे. वासुकीचा काय इतिहास आहे? हां, डोक्यात मनी आहे? बर. आणखीन समुद्र मंथनाच्या वेळेस मंथन दोर जो केलेला होतो तो कशाचा केलेला आहे? वासुकीचा केलेला आहे. आणखीन वासुकीचा काही इतिहास माहिती असला तर तुम्हाला सांगा कोणाला. सर्पानाम, हे सर्प जे आहेत त्या सर्पात वासुकी हा श्रेष्ठ सांगितलेला आहे साप, म्हणून सर्पानाम अस्मी वासुकी. आता नागामध्ये सुद्धा विभूती आहेत. साप वेगळा, नाग वेगळा. सापात आणि नागात काय फरक आहे आता मला काय माहीत नाही एवढा. हां, साप विषारी असतात नसतात, पण नाग हा विषारीच असतो. सर्पयोनी वेगळी आहे, नागाचं त्यातलाच प्रकार आहे तो, त्याचाच मोठा भाऊ आहे हा. नागामध्ये सुद्धा माझी विभूती आहे. नाग पाहिल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचा द्वेष करत बसू नका, त्याला भिवू सुद्धा नका, फक्त जवळ जाऊ नका. कोण आहे नागामध्ये? अनंत नावाचा नाग आहे. या अनंत नागालाच आपण शेष भगवान असं म्हणतात. या अनंत भगवंताच्या डोक्यावर, शेष भगवंताच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे ना. शेषाच्या फणावर पृथ्वी आहे सगळी. शेषाने जर फणा हलवला तर पृथ्वीचं काय होईल सांगता येत नाही, पण शेष स्थिर आहे. म्हणजे ज्याला आसन लावायचं असतं त्याला शेषाचं ध्यान करायला सांगितलं, स्थिर राहायचं असेल त्याला. म्हणून शेष भगवान ही भगवंताची विभूती आहे. म्हणूनच तो भगवंत त्या ठिकाणी, भगवान परमात्मा, भगवंतांनी त्यांना शय्या बनवलेली आहे. सतत भगवंताचं स्तवन करत असतात. भगवान म्हणतात काय? शेषाहुनी तोंडाळे बोलके आठी, पाहेपा जाणवेचे नि बळे, कोणी वेदापासून आगळे. शेषावरून किती तोंड आहेत शेषाला? 1000 सहस्र. आणि त्या सहस्र तोंडाने भगवंताची स्तुती शेष भगवान करतात. पण तरी स्तुती झाली का? शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा, जिभा चिरल्या. सहस्र मुखाचा वर्णिता भागीला, हर्ष जया झाला तेने सुखे. ते जिभा चिरल्या. 1000 जिभाच्या किती झाल्या मग? 2000. द्विसहस्र जिभा. भगवंताचं वर्णन करू शकले नाही. अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी शेषाचं वर्णन केलंय. तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रार्थना करताना कोणाला प्रार्थना केली? तुका म्हणे शेषा. पहिल्यांदा निरोप पाठवला सनकादिकांना. सनकादिक म्हटले आम्ही निरोप दिलाय 2 वर्ष झाली, पण येत का नाहीत म्हटले? कदाचित ते आणणारे जे आहेत त्यांनी गडबड केली असेल. गरुड त्याच्या मनात दिसत नाही म्हणून गरुडाचे पायी.
गरुड म्हणायला लागले, अहो मला निरोप मिळाल्या मी ठरवलंय घेऊन यायचं, पण मालकीनबाईंनी अजून त्यांना बाहेरच सोडलं नाही. पाय लक्ष्मीचे हाती. मालकीनबाईंना विचारलं, अहो काय झालं नेमकं? म्हटले, अहो मी त्यांना पाठवलं असतं पण अजून झोपलेले आहेत. मग तुका म्हणे, शेषाने असा एक श्वास घेतला आणि जोरात सोडला. ज्यावेळेस झटका बसला भगवान जागे झाले. म्हटले काय नेमकं आहे? म्हटलं लक्ष्मीला आईसाहेबांना विचारा, काहीतरी झालंय गडबड. कशा करता चिंतन करतोय आपण? भगवान शेष हे सुद्धा भगवंताचेच अवतार आहे. म्हणून शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता. म्हणून अनंत नाव आहे. अनंतश्चास्मी नागानाम वरुणो यादसामहम. भगवान परमात्मा सांगतात, मी कुठे कुठे आहे. जलदेवतामध्ये मी वरुण आहे. जेवढ्या काही जलदेवता असतील त्या सगळ्या देवतेमध्ये माझी विभूती आहे वरुण. वरुण देव ही माझी विभूती आहे. आणखी पितृनाम आर्यमा चास्मी. पितरांच्या मध्ये सुद्धा माझी विभूती आहे. बघा, पाण्यामध्ये सुद्धा भगवंताची विभूती आहे, जलदेवतेमध्ये. मग जलाकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. आपल्याला जलाची, आपल्याकडे पाण्याची सुद्धा पूजा आहे. आपण इंद्रायणीची पूजा करतो, चंद्रभागेची पूजा करतो, ही वरुण देवतेचीच पूजा आहे. जलाभिमानी देवतेची पूजा आहे. इंद्रायणी म्हणजे पाणी नाही, ते देवता आहे तिथे. अशा सगळ्या देवता आहेत. या सगळ्या जलदेवतेमध्ये भगवान म्हणतात मी वरुण आहे. त्यानंतर पुढे पितरांच्या मध्ये मी आर्यमा नावाचे पितर आहे. पितर ही सुद्धा भगवंताने विभूती सांगितली. कारण पितरांची पूजा करणारी सुद्धा काही लोक आहेत. भगवंतानी गीतेच्या कुठल्या तरी एका श्लोकात म्हटलंय, काही लोक पितरांची पूजा करतात. यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. तिथली ओवी पाहिजे. आता पितरांची पूजा करणारे लोक आहेत. पितरांची पूजा तुम्हाला आम्हाला सुद्धा सांगितलेली आहे का नाही सांगितली? पितरो देशे. ज्ञानोबराय म्हणतात, अवसरे भजे द्विजी. निमित्ताधिक यजी पितरो देशे. ती होई पाहिजे. गो गोत्र अग्नि पूजी. गो गोत्र अग्नि पूजी. निमित्ताधिक यजी पितरोद्देश. ती होई पाहिजे. अवसरे भजे द्विजी. गो गोत्र अग्नि पूजी आणि निमित्ताधिके यजी पितरोद्देशे. सांगितले ज्ञानोबरायने. पितरांची पूजा करायला नाही सांगितली का? सांगितलेली आहे. आता भाद्रपद महिना येईल त्यावेळेस पितरांची पूजा करायला सांगितलेली आहे. जन्मभर तर त्यांची सेवा सांगितलेलीच आहे, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याविषयी कृतज्ञता, नाही तर मग तो पितृदोष निर्माण होतो, त्रास होऊ लागतो. म्हणून आपल्याकडे पितरांची सुद्धा पूजा सांगितली आहे. पण भगवान म्हणतात ठीक आहे पितरांची पूजा कर, पण त्या पितरांच्या मध्ये सुद्धा कोण आहे? मी म्हणून पूजा कर. पितर म्हणून पूजा केली तर ती सकाम होईल, पण पितरांच्या मध्ये सुद्धा मी आहे म्हणून पितरांची पूजा करायची. अग्निमुखी हवन, नकरी देवताल पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल अतिथी, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुली. हे सगळं सांगितलं. म्हणजे पितरांची पूजा करत असताना मला वाटतं तिथंच ओळी आली की काय.
पितरामध्ये सुद्धा मी आहे, पण पितरामध्ये मग सगळेच पितर भगवान परमात्मा नाही, काही विशेष ठिकाणी भगवंताची विभूती आहे पितर.